श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येती रूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकत त्यांचे चरित्र महादोष जातीला. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे त्यांची. ते होत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी म्हणे नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपोच व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काही करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता आब्रोसी बट्टाला गेला मुचा. तेव्हा पंडित बोलले मला हे कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचं होणी मी मालका लिहून देतो पेंडीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी. नामे दिदले त्रिवर्गासी. आणि मंत्र दिदले पंडित राम म्हटले. गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊ स म्हटले. तिघे केले एक रूपा. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुद्वे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावार नसेचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रेणी दिदला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला भूसाळ. श्लोक आकाशात पतित तो येता गच्छती सागरम. सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती. संत शले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन ते श्लोक. इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. आईचा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून. त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी. आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात ऐसी. आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवे भक्त सखा. दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निधा येऊनी. दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्या प्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपनी जोळी. समर्थ तयासी दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी. किल्ला बांधून राहावे जाऊन आता सत्वर. लुटवे आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तू अन धरावा. आज्ञा ऐकून या आयशी. आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. ती करी बहुता कांता घेत उर बडवणी. विनविते जोडणी कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला. हा विचार सोडून देवा प्राणप्रिया. ऐशी ती यांची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करी तसे तिचे स्त्रियाच्या अंगावरी.
अलंकार ते लुटविले समग्र ते तिथले शुभ्र वस्त्र परिधान करावयात आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिलेले होते. त्या पादुका सुहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाटी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापेला असे पायी हरिभाऊ हो निगोसवी मठा माझी राहिले. तिसरे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडा श्री रस्तु शुभम भूत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.